इतकेही सरळ राहू नका की लोक तुम्हाला वापरून घेतील आणि तुम्हालाच कळणार नाही. काही लोक मनाने खूप स्वच्छ असतात. ते कोणाचं वाईट विचारत नाहीत. सगळ्यांना मदत करतात, सगळ्यांवर सहज विश्वास ठेवतात आणि प्रत्येकाशी मनापासून वागतात. पण जगात प्रत्येकजण तुमच्यासारखं नसतो. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाहीत. ते त्यांचा फायदा घेतात. ते तुमचा वेळ वापरतात, तुमच्या भावनांशी खेळतात, तुमच्या शांततेला कमजोरी समजतात आणि हळूहळू तुम्हालाच थकवून टाकतात. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहिती आहे? अशा लोकांना सुरुवातीला ओळखणं कठीण असतं, कारण ते गोड बोलून जवळ येतात. लक्षात ठेवा, खूप जास्त सरळ माणूस या जगात अनेकदा सर्वात जास्त दुखावला जातो. म्हणून जर तुम्हाला स्वतःचं मन, वेळ आणि आयुष्य वाचवायचं असेल तर काही कठोर नियम आयुष्यात आणावेच लागतील. आणि जर तुम्हालाही लोकांनी वापरून घेणं बंद करावं असं वाटत असेल तर ही शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि अशाच खोल, खऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे माध्यम आत्ताच जोडून ठेवा आणि जर तुम्हाला सदस्य व्हायचे असेल तर जॉईन बटन नक्कीच दाबा. 1. प्रत्येकाला लगेच हो म्हणू नका. खूप लोकांची एक मोठी चूक असते. कोणी काही मागितलं की लगेच हो, कोणी मदत मागितली लगेच तयार, कोणी वेळ मागितला तरी हो, आणि हळूहळू लोकांना सवय लागते. हा नाही म्हणणार नाही. लक्षात ठेवा, ज्याला नाही म्हणता येत नाही त्याचा लोक सर्वात जास्त गैरफायदा घेतात. म्हणून गरज असेल तिथे स्पष्ट नकार द्यायला शिका. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य खराब करू नका, कारण प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी उपलब्ध राहणारा माणूस हळूहळू स्वतःसाठीच अनुपलब्ध होतो. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा, तुमची मानसिक शांतता या गोष्टी अमूल्य आहेत. त्या प्रत्येकासाठी खर्च करू नका. 2. सगळ्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. खूप लोक गोड बोलतात पण मनाने चांगले नसतात. ते सुरुवातीला खूप जवळ येतात, खूप काळजी घेतल्यासारखं दाखवतात आणि मग हळूहळू तुमच्या आयुष्यात शिरतात. पण योग्य वेळ आली की तेच लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात. लक्षात ठेवा, विश्वास ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ती प्रत्येकाला लगेच देऊ नका. लोकांना वेळ द्या, त्यांचं वागणं पहा, ते तुमच्या अनुपस्थितीत कसे बोलतात हे पहा, कारण शब्दापेक्षा वागणं खरं असतं. जो माणूस छोट्या छोट्या गोष्टीत प्रामाणिक नसतो तो प्रत्येक गोष्टीतही तुमच्यासाठी उभा राहणार नाही. 3. तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती सगळ्यांना देऊ नका. खूप लोक स्वतःची कमजोरी लोकांसमोर उघड करतात. त्यांची भीती, त्यांची दुःख, त्यांची पुढची योजना सगळं. आणि मग काही लोक त्यांचं गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात, तुमच्या कमकुवत जागावर वार करतात. म्हणून प्रत्येकाला सगळं सांगणं थांबवा. शांत राहायला शिका. काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्या ठेवा, कारण जितकी कमी माहिती लोकांकडे असेल तितकं ते तुमच्या जवळ कमी नियंत्रण ठेवू शकतात. लक्षात ठेवा, रहस्य असलेला माणूस जास्त मजबूत असतो. 4. लोकांच्या शब्दावर नाही, त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवा. आजकाल खूप लोक बोलण्यात खूप गोड असतात. मी कायम तुझ्या सोबत आहे, मी तुला कधीच सोडणार नाही, तुझ्यासाठी काहीही करेन. पण वेळ आली की तेच लोक गायब होतात. म्हणून शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे महत्त्वाचं असतं, कारण खरी माणसं बोलून नाही तर कृतीतून साथ दाखवतात. लक्षात ठेवा, खोटे लोक मोठ्या गोष्टी बोलतात, खरे लोक शांतपणे साथ देतात. 5. प्रत्येक वेळी भावना दाखवू नका. जो माणूस पटकन दुखावतो, पटकन रागावतो, पटकन तुटतो त्याला लोक सहजपणे नियंत्रण करतात, कारण त्यांच्या भावना त्यांची कमजोरी बनतात. म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा. कोणी काही बोललं तरी लगेच तुटू नका. कोणी दुर्लक्ष केलं तरी स्वतःला कमी समजू नका, कारण
जगात काही लोक मुद्दाम तुमची परीक्षा घेतात. त्यांना पाहायचं असतं हा किती लवकर तुटतो. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या भावनावर ताबा ठेवायला शिकता त्या दिवशी लोकांचा तुमच्यावरचा प्रभाव कमी होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगलं असणं चुकीचं नाही, पण स्वतःचं नुकसान होईल इतकं सरळ असणं चुकीचं आहे. कारण या जगात लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करतीलच असं नाही, काही लोक त्याचा फायदा घेतील. म्हणून मनाने चांगले राहा, पण स्वतःसाठी मजबूतही बना. 6. एकटे राहायला शिका. खूप लोकांना एकटेपणाची इतकी भीती असते की ते लोकांना टिकवण्यासाठी स्वतःलाच कमी करायला लागतात. कोणी चुकीचं वागलं तरी शांत, कोणी अपमान केला तरी सहन, कोणी दुर्लक्ष केलं तरी मागे मागे फिरणं चालूच. आणि हळूहळू समोरच्याला वाटायला लागतं हा काहीही झालं तरी जाणार नाही. लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमत राहत नाही तिथे जास्त वेळ थांबणं म्हणजे स्वतःलाच दुखावणं असतं. म्हणून लोकांना टिकवण्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकू नका. कारण जो माणूस स्वतःचा आदर करत नाही त्यांचा दुसरेही आदर करत नाही. स्वतःला इतकं स्वस्थ बनवू नका की लोकांना तुमची सवय लागेल पण किंमत नाही. 7. प्रत्येक वेळी मदतीला धावून जाऊ नका. चांगली माणसं नेहमी दुसऱ्यांसाठी उभं राहतात. कोणी अडचणीत असेल की ते स्वतःचं सगळं बाजूला ठेवून मदत करतात. पण काही लोकांना याची सवय लागते. त्यांना वाटतं हा कायम मदतीला येणार आणि मग ते फक्त गरज असेल तेव्हाच तुमची आठवण काढतात. लक्षात ठेवा, ज्यांना फक्त गरजेपुरतं तुमचं महत्त्व असतं त्यांच्यासाठी स्वतःला थांबवू नका. मदत करा पण मर्यादित करा. कारण सतत स्वतःला रिकामं करणारा माणूस एक दिवस आतून पूर्ण थकून जातो. तुमची ऊर्जा जपा, तुमचा वेळ जपा, कारण प्रत्येकजण तुमच्या चांगुलपणाचं पात्र नसतो. 8. शांत राहा पण कमजोर दिसू नका. खूप लोक शांत माणसाला कमजोर समजतात. त्यांना वाटतं हा काही बोलत नाही म्हणजे घाबरतो आणि मग ते त्यांच्यावरच जास्त चढतात. पण लक्षात ठेवा, शांत राहणं आणि कमजोर असणं वेगळं असतं. मजबूत माणूस प्रत्येक गोष्टीवर आरडाओरडा करत नाही, पण गरज पडली तर स्वतःसाठी उभं राहतो. म्हणून तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. कोणी सतत चुकीचं वागत असेल तर त्याला थांबवायला शिका. कारण लोक तुमच्याशी तसंच वागतात जितकं तुम्ही त्यांना परवानगी देता. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी ठाम उभं राहता त्या दिवशी लोकांचा सूर बदलायला लागतो. 9. लोकांच्या गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका. सगळ्यात धोकादायक लोक ते असतात जे सुरुवातीला खूप गोड बोलतात. ते तुमचं कौतुक करतात, तुमच्याशी खूप जवळीक दाखवतात आणि तुम्हाला खास असल्यासारखं वाटायला लागतं. पण त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो. काम झालं की तेच लोक बदलतात. म्हणून प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनाने चांगलाच असेल असं समजू नका. लोकांना वेळ द्या, त्याची सातत्याने कृती पहा. कारण खरे लोक वेळेनुसार अजून स्पष्ट दिसतात आणि खोटे लोक वेळेनुसार उघडे पडतात. लक्षात ठेवा, गोड शब्दापेक्षा सातत्यपूर्ण वागणं जास्त खरं असतं. 10. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांना तुमचा गैरफायदा घेणं कठीण वाटायला पाहिजे. खरं सांगायचं तर लोक बदलतील याची वाट पाहण्यात अर्थ नसतो. तुम्हाला मजबूत बनावं लागतं. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, स्वतःचा आदर करा, स्वतःच्या मर्यादा ठेवा. कारण ज्या माणसाला स्वतःची किंमत माहिती असते त्यांच्यासोबत लोक सहज खेळ करू शकत नाहीत. जगात सगळेच तुमचं चांगलं विचारणार नाहीत. काही लोक वापरतील, काही फसवतील, काही फक्त स्वार्थासाठी जवळ येतील. पण जर तुम्ही शहाणे झालात तर कोणीच तुम्हाला सहजपणे तोडू शकणार नाही. म्हणून मनाने चांगले राहा पण डोळे उघडे ठेवा. कारण निरागस असणं सुंदर आहे पण अंध विश्वास धोकादायक आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात खूप जास्त सरळ माणसं अनेकदा सर्वात जास्त दुखावली जातात. कारण ते प्रत्येकाला स्वतःसारखं समजतात. पण प्रत्येकाचं मन स्वच्छ नसतं. म्हणून चांगले राहा पण इतकेही सरळ राहू नका की लोक तुमचा वापर करून पुढे जातील आणि तुम्ही फक्त शांतपणे तुटत राहाल. 11.
खूप चांगली माणसं एक मोठी चूक करतात. कोणी त्यांना दुखावलं तरी माफ, कोणी विश्वास तोडला तरी संधी, कोणी वापरून घेतलं तरी कदाचित आता बदलेल अशी आशा. पण लक्षात ठेवा, काही लोक चुका करत नाहीत, ते सवयीने तसंच वागतात आणि तुम्ही प्रत्येक वेळी माफ करत राहिलात तर त्यांना वाटायला लागतं याला काहीही केलं तरी चालतं. म्हणून प्रत्येकाला वारंवार संधी देणं थांबवा. कारण जिथे तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो तिथे शांतपणे दूर जाणं हे शहाणपण असतं. स्वतःचं मन वाचवा, स्वतःचा आदर वाचवा. कारण सतत तुटून नाही त्यांचं लोकांना जवळ ठेवणारा माणूस एक दिवस स्वतःलाच हरवून बसतो. 12. लोक काय म्हणतील या भीतीत जगणं बंद करा. खूप लोक फक्त एका गोष्टीमुळे स्वतःसाठी उभे राहत नाहीत. लोक काय म्हणतील म्हणून ते अपमान सहन करतात, चुकीची वागणूक सहन करतात, मनाविरुद्ध गोष्टी सहन करतात आणि हळूहळू आतून संपायला लागतात. लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे. तुम्ही शांत राहिलात तरी बोलतील आणि स्वतःसाठी उभे राहिलात तरी बोलतील. पण स्वतःचं नुकसान करून लोकांना खुश ठेवण्यात अर्थ काय? म्हणून स्वतःसाठी योग्य वाटतं ते करा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं असतं, लोकांना नाही. 13. तुमच्या चांगुलपणाची जाहिरात करू नका. खूप लोक सतत स्वतःचं चांगुलपणा दाखवत राहतात. मी त्यांच्यासाठी इतकं केलं, मी सगळ्यांना मदत करतो, मी किती चांगला आहे. पण खरंच चांगली माणसं ओढून स्वतःची किंमत सांगत नाहीत. ती शांतपणे चांगलं करत राहतात आणि गरज पडली की शांतपणे दूरही जातात. लक्षात ठेवा, तुमचा चांगुलपणा लोकांना दिसत नाही तर चालेल, पण त्यांच्यासाठी स्वतःचं नुकसान होऊ देऊ नका. कारण जगात काही लोक तुमच्या त्यागाची किंमत करत नाही, ते फक्त तुमच्याकडून अजून काय मिळू शकतं हे पाहतात. 14. एकटं राहण्याची सवय लावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला एकटं राहता येत नाही तो लोकांवर जास्त अवलंबून होतो आणि मग तो चुकीची माणसंही फक्त कोणीतरी आहे म्हणून सहन करतो. लक्षात ठेवा, एकटेपणा नेहमी वाईट नसतो. कधीकधी तो तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला शिकवतो, स्वतःसोबत शांत राहायला शिकवतो. कारण जो माणूस स्वतःमध्ये पूर्ण असतो त्याला लोकांचा आदर लागतोच असं नाही. म्हणून स्वतःसोबत वेळ घालवा, स्वतःचं मन मजबूत करा. कारण ज्या दिवशी तुम्ही एकटं राहायला शिकता त्या दिवशी लोकांचा तुमच्यावरचा ताबा कमी होतो. 15. तुमचं आयुष्य इतकं मजबूत बनवा की चुकीच्या लोकांची गरजच उरली नाही पाहिजे. खरं सांगायचं तर जग बदलणार नाही. नेहमीच काही लोक स्वार्थी असतील, काही वापरून घेणारे असतील, काही फक्त गरजेपुरते जवळ येतील. पण तुम्ही बदलू शकता, तुम्ही मजबूत बनू शकता, शहाणे बनू शकता, स्वतःची किंमत ओळखू शकता. कारण ज्या माणसाला स्वतःची किंमत माहिती असते त्यांच्याशी लोक सहज खेळू शकत नाहीत. म्हणून स्वतःवर काम करा, स्वतःला इतकं घडवा की लोकांनी तुमचा गैरफायदा घेणं कठीण झालं पाहिजे. लक्षात ठेवा, मनाने चांगली असणं ही ताकद आहे, पण स्वतःसाठी उभं राहणं ही गरज आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात सगळेच तुमच्या मनासारखे नसतात. काही लोक तुमच्या प्रेमाचा फायदा घेतील, काही तुमच्या शांततेचा आणि काही तुमच्या चांगुलपणाचा. म्हणून चांगले राहा, पण भोळे राहू नका. कारण खूप जास्त सरळ माणसं अनेकदा सर्वात जास्त तुटतात. आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सरळ असे नक्कीच लिहा. धन्यवाद.